आज आपण छिलक्यावाल्या मुगाच्या डाळीचे सांडगे कसे तयार करायचे ते बघणार आहोत। बऱ्याच लोकांना पथ्य पाणी असल्यामुळे मिश्र डाळीचे सांडगे खाता येत नाहीत। आज त्यांच्यासाठी अगदी मस्त असे चविष्ट असणारे मूग डाळीचे सांडगे कसे तयार करायचे त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी 4 ते 5 तास मी इथे छिलक्यावाल्या मुगाची डाळ भिजत घातली होती। शक्यतो साध्या डाळीपेक्षा तुम्ही मुगाची छिलक्याची डाळ घ्या, याला चव खूप छान असते, पौष्टिक असते। ही डाळ पटकन भिजते आणि भिजल्यानंतर ह्याच्यातील छिलके लगेचच वेगळे होतात। आता आपण हे जे सुरुवातीचं पाणी आहे ते ओतून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण दुसरं पाणी स्वच्छ ओतून घ्यायचं आहे। हाताने ह्याला फक्त वरती खाली असं फिरवून घ्यायचं। ऑटोमॅटिकली ह्याचे जे छिलके आहेत ते वेगळे होतात। आपल्याला डाळीचे सगळे छिलके काढायचे नाहीये, त्यामुळे जेवढे वरती येतील तेवढे छिलके आपल्याला काढायचे आहेत। या पद्धतीने पाण्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आणि मग वरती येणारे जे साल आहे ते आपण ह्या पाण्यामध्ये ओतून घ्यायचे। या पद्धतीने आता आपली जेवढी साल निघायची आहे तेवढी सगळी निघालेली आहे। तुम्ही बघू शकता साधारण आपली एवढी साल निघालेली आहे। आता ही साल आहे ते आपण साईडला काढून घेऊया आणि इथे तुम्ही डाळ बघू शकता, डाळीचे पूर्ण छिलके निघालेले नाही आहेत। आपल्याला सांडग्यासाठी अशीच डाळ वापरायची आहे। पूर्ण छिलके काढले तर त्याचा पूर्ण अर्क निघून जातो। आता ही डाळ आहे ती आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे ह्याच्यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल। अर्ध्या तासासाठी आपल्याला ही डाळ अशीच ठेवायची आहे, म्हणजे ह्याच्यातील पाणी पूर्णपणे निथळून आपल्याला ही डाळ व्यवस्थित कोरडी अशी तयार होते। सांडगे चविष्ट होण्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे। 3 कुड्या लसूण घेतलाय, 2 मोठे आल्याचे तुकडे बारीक कट केलेत, 5 ते 6 चमचे मीठ घेतलंय, 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा जिरे घेतले, 1 चमचा हळद घेतली आहे आणि अर्धी वाटी धने घेतलेले आहेत। हे सुके कोरडे मसाले आहेत, हे आपण सुरुवातीला मिक्सरमधनं फिरवून घेऊया। ओला आणि सुक्का मसाला जर एकत्र वाटला तर व्यवस्थित वाटला जात नाही, त्यामुळे वेगवेगळे मसाले वाटून घ्यायचे आहेत। थोडासा जाडसर असा हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे। मसाल्याचा सुवास अगदी घरभर पसरलेला आहे। खूप सुंदर असा ह्याचा मसाला तयार होतो आणि स्वादिष्ट असे सांडगे तयार होतात। आता आपण लसूण आणि अद्रकसुद्धा वाटून घेऊया। आल्याचे तुकडे पटकन बारीक होत नाही, त्यासाठी आपण ह्यामध्येच मीठ घालून घ्यायचं आहे। यामुळे मसाला अगदी बारीक वाटला जातो। अद्रक लसूणची बारीक पेस्ट तयार करून झाली। आता आपण डाळ वाटायला घेऊया। डाळ वाटत असताना आपण जी डाळ आहे ती कोरडी असावी, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश जर कमी असला तर डाळ खूप जास्त बारीक वाटली जात नाही, थोडीशी अशी दरदरी वाटली जाते। आपल्याला पाणी न घालताच ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि थोडीशी अशी जाडसरच वाटून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर त्यावरती ही डाळ वाटून घेतली तर अगदी मस्त अशी डाळ वाटली जाते, खूप जास्त बारीक होत नाही। आता आपण मिक्सरमध्ये ही सगळी डाळ वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेले मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। डाळ बघा अगदी जाडसरच आहे। आता आपण यामध्ये सुरुवातीला अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती घालून घेऊया। त्यानंतर आपण जे कोरडे मसाले तयार करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे। सर्व मसाला या डाळीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि लगेचच तुम्ही याचे सांडगे घालू शकता। याला भिजत ठेवायची बिलकुल गरज नाही आहे। आता आपण याचे लगेच सांडगे घालून घेऊया। सांडगे घालताना थोडेसे छोटे छोटे सांडगे घालायचे, शिजल्यानंतर हे सांडगे मोठे होतात। 3 ते 4 दिवस या सांडग्यांना उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आणि नंतर तुम्ही या सांडग्याची भाजी तयार करून घेऊ शकता। सांडगे अगदी चविष्ट होतात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।